दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। रोहा-खारी रोडवरील म्हाडा वसाहती समोरील बेकायदेशीर टपऱ्यांवर सार्वजनिक बांधकाम खात्याने कारवाई केली असून या कारवाईनंतर मंत्री अदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा म्हाडा वसाहत रहिवाशांनी स्पष्ट केले आहे। नगरपालिकेने म्हाडा वसाहतीत विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात घरे व लोकसंख्या वाढली आहे। अलीकडच्या काळात टपऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि वसाहतीचा शिस्तबद्ध परिसर बकालपणाकडे झुकला। टपरीधारकांमुळे परप्रांतीयांचा वावर वाढला आणि स्थानिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असे आरोप होत आहेत। रहिवाशांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निवेदन दिल्यानंतर कारवाई करण्यात आली। भविष्यात अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून आम्ही या टपऱ्या हटवण्याची मागणी केली असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे। दरम्यान या प्रकरणी मंत्री अदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर आरोप करण्याचे काम काही टपरीधारकांनी केले आहे। मात्र हे आरोप चुकीचे असून तटकरे कुटुंबाने नेहमीच समाज घटकांना उभारी देण्याचे काम केले आहे असा स्पष्ट खुलासा म्हाडा वसाहतीतील रहिवाशांनी केला आहे। की कालचा जो आम्ही आंदोलन केलेला आहे त्या आंदोलनामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही आहे। हा लोकशाहीचा विजय आहे, कारण लोक सगळे एकत्र येऊन संघटना निर्माण करून जो काही म्हाडा कॉलनीवर होणारा जो अन्याय अत्याचार आहे त्याला वाचा फोडण्याचं काम केला। प्रथमतः ह्या त्या टपऱ्या आहेत, ज्या टपऱ्याधारक महिला त्यांनी जो आरोप केलेला आहे, गंभीर आरोप केलेला आहे की मला 18 वर्ष झालेले आहेत तिथे ह्या टपरीत टाकून, परंतु तिला 18 वर्ष नसून ती फक्त व्यक्तीला 2 वर्ष झालेले आहेत आणि 2 वर्ष झालेले असून सुद्धा ती व्यक्ती टपऱ्या टाकत असताना म्हणजेच ते अतिक्रमण तिने केलेले आहे। त्या जागेवर त्या व्यक्तीने आमचा म्हाडा कॉलनीचा लगतचा असणारा जो गार्डन आहे, जो गटार आहे, त्या गटारावर भर टाकून तिने त्याच्यावरती टपरी बांधली आणि त्याच्यामुळे ती भर असल्या कारणाने आमच्या म्हाडामध्ये पाणी साचत गेला, रोगराईला सामोरे जावं लागलं। त्याच्यानंतर आमच्या मुलांना शाळेमध्ये येण्यासाठी व्हॅन येत नव्हती, कारण ढोपरभर पाणी साचत होतं। त्यानंतर आमच्या मुलांना रस्त्यापर्यंत आम्हाला न्यावं लागत होतं आणि सदरची महिला जी आरोप करते त्या महिलेची टपरी आठवड्यातून 2 ते 3च वेळा उघडी असायची। हा आमचा सुद्धा त्या टपरीधारकावर गंभीर आरोप आहे। त्याच्यानंतर सदरच्या ज्या टपऱ्या होत्या त्या टपऱ्या तुम्ही टपऱ्या चालवत असताना, तुम्ही लोकांना चहा नाश्ता देत असताना तिथं धूम्रपानाचा हा प्रकार जास्त चालायचा। त्याच्यानंतर लोक धूम्रपानासाठी तिथं आवर्जून यायची। त्याच्यानंतर धूम्रपान करत असताना रस्त्याला गाड्या लागायच्या आणि गाड्या लागल्यामुळं रस्त्यावर जवळजवळ 4 ते 5 अपघात झालेले आहेत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी 8 ते 8:30च्या दरम्यान ती लोक आमच्या म्हाडा कॉलनीमध्ये लघुशंकेसाठी यायचं। हे आम्हाला खूप खेदाची गोष्ट वाटायची, म्हणून आम्ही म्हाडा वसाहतीवाले एकत्र येऊन हा उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे। सन्माननीय अनिकेतभाई तटकरे, सन्माननीय महाराष्ट्र राज्याच्या मंत्री कुमारी आदिताई तटकरे यांचा या प्रकरणाशी काही घेणं देणं नाही आहे। हा खऱ्या अर्थाने जो आम्ही लढा केलेला आहे हा लढा म्हाडावासियांकडून केलेला आहे आणि ती जी महिला जी ताईंवर आणि भाईंवर जे आरोप करत आहे ते आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत आणि हे आम्ही सर्व म्हाडावासी पूर्णपणे ठामपणे सांगू इच्छितो। प्रथम म्हणजे नमस्कार, मी जालिंदर शेवाळे। ह्या महिलेने जो आरोप केलेला आहे, ह्या महिलेला येऊन इथं 2 वर्ष झालेली आहेत। 2 वर्षात तिला मी पाणी, वीज सगळं देऊन तिला धंद्याचं पोट पाण्याला लावलेली होती। त्याच्यासाठी नगरपरिषदेकडून मी 5,500 रुपये भरून नळ कनेक्शन घेऊन पाणपोई खोलली। तिथनं ती महिला पाणी भरत होती। हे पाणपोई मी लोकार्पण केली। तसंच ह्या पाणपोईवरनं बाजूच्या 2 टपरेवाले आहेत, जर संगीता मगर, ही पण आज 1.5 वर्ष झाली ती तिथं आलेली आहे। तिला पण सहकार्य केलेलं आहे। तिला पाहिजे त्या गोष्टीचा आपण धंदा उभा करण्यासाठी सहकार्य केले आहे। पण त्यावेळेला म्हाडाला लोकवस्ती कमी होती, माणसं एवढी नव्हती, परंतु आता लोकसंख्या वाढत चाललेली आहे। जसा आता प्रवाह आहे तसा त्याप्रमाणे चालायला लागतो आणि त्यावेळेला रोड कच्चे होते,
त्याच्यामुळे चालाचे आता रोड हायवेसारखे केलेले आहेत कॉन्क्रीटचे, त्याच्यामुळे इथनं जाणारी रहदारी ही कंटिन्यू असते आणि या साईडला गाड्या लागल्यामुळे एक माणसाचा बळी पण खारीचा माणसाचा गेलेला आहे. हे ट्रॉफिक येतो होते, गाड्या कुत्रे मेलेले आहेत, ढोरं मेलेली आहेत. त्याच्यामुळे ह्या सोसायटीने म्हाडा कॉलनीतली सर्व रहिवाशांनी एकजुटीने 340 प्लॉट आहेत, त्याच्यातल्या 250 लोकांच्या संमतीने ग्रुप बनवून ह्या गोष्टीचा आम्ही पाठपुरा धरला. पहिल्या 2 टपऱ्या होत्या, नंतर 4 झाल्या, 6 झाल्या आणि आता परत 1 महिन्यापूर्वी सुतार जे आहे पांचाळताई सुतारताई आहे, तिने महिन्यापूर्वी टाकलेली आहे ती टपरी आणि ती टपरी टाकल्यावर हा मग उद्रेक झालेला आहे. त्या टाकल्यावर एक भैयानी टाकली, अशी चालता चालता सगळ्यांनीच टाकली आणि याच्यानंतर मग म्हाडातल्या रहिवाशांनी उठाव धरला आणि PWDला कॉन्टॅक्ट करून PWDने त्यांना 5 वेळा नोटीस लावली. नंतर त्यांची गावकी पण आली, जेव्हा JCP आली तोडाल तेव्हा गावकीने विनंती केली, त्यांना पण 15 दिवस दिलेले. त्यांनी ते पण बोलले आम्ही त्यांच्या जागेची सोय करतो आणि त्यांच्या पोटपाण्याला लावतो, तुम्ही 15 दिवस थांबा. ते 15 दिवस गेले, त्याच्यानंतर 10 दिवस गेले, असे करून महिना 1.5 महिना पुढे लोटला तरी हे काय हालत नव्हते. जेव्हा जेव्हा प्रशासन घ्यायचा तेव्हा तेव्हा हे उलट्या सुलट्या शिव्या देऊन आणि भाईच्या नावाचा गजेर करायचे, फॉरेट खाईन आणि असं करून तसं करून आणि बदनाम करायचे. त्याच्यामुळे हा प्रकार जास्त होत चाललेला आणि आता आम्ही म्हाडा रहिवासीवाल्यांनी एकदम रितसर कायद्याच्या प्रमाणे त्यांनी उपोषण करून ह्या टपऱ्या हटवलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये कुणाला आम्ही कोणाच्या पोटावर पाहणारे नाही का काय नाही, वाढती संख्या बघून वाहतुकी बघून त्यांच्या पोटपाण्याची सोय दुसरीकडे आम्ही करत होतो, परंतु त्यांना ती मान्य पडली नाही. त्यासाठी आम्ही स्वखर्चाने त्यांना जागा देत होतो, म्हणजे जागेला भर टाकून देत होतो, स्वतःची टपरी देत होतो, परंतु त्यांनी ते पण नाकारलेलं आहे आणि त्यांनी हक्क आम्ही हितच राहणार आणि हितच हे करणार आणि त्यांनी पद्धतीने हे केलं आणि आम्ही आमच्या पद्धतीने त्या उठवण्याचा प्रयत्न केला. शासनाने आम्हाला मदत केलेली आहे. ह्याच्यामध्ये ताई भाई वैयक्तिक माझ्यावर जे आरोप घेतलेले ते वैयक्तिक नाही, माझा आणि त्यांचा विषय येतच नाही, प्रश्न येतच नाही. हा सोसायटीचा विषय आहे आणि माझ्या बंगल्याच्या समोर टपरी नव्हतीच, पानपोई होती, ती पण माझी पानपोई तोडली, वडिलांच्या स्मरणात केलेली ती पण तोडली, तिला पण मी विरोध केला नाही. जे होईल ते चांगल्यासाठी होईल, रोड वाढण्यासाठी मी काही करायला तयार आहे. लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.